क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन आणि राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान देण्यात आला व तसेच स्वयंरोजगार महिला मेळावा शालिमार येथील IMA हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। या अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या नाशिक महिला जिल्हा अध्यक्षा आणि राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष अरुणा चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या प्रसंगी सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमाला अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे राष्ट्रीय सचिव भगवान बागुल, सखी वन स्टॉप सेंटर महिला बालकल्याण विभागाच्या गीता गायकवाड, संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव नितीन काळे, महिला प्रवक्ता शलाका नाईक, प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, निर्भया पथकाचे उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, व्याख्याता आशालता देवळीकर, राज्य संघटन सचिव अमित जाधव, महिला उद्योजिका सोनाली दगडे, योगिता हिरे, आदिवासी शक्ती सेनेच्या शारदा प्रतिके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा कार्यक्रमाच्या आयोजिका अरुणा चव्हाण यांनी सत्कार केला। जिल्ह्यातील बालविकास, सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सबलीकरण तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटच्या द्वारे अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन आणि राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून अरुणा चव्हाण महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात। यावेळी अरुणा चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। भारत विधी न्याय मंत्रालय दिल्ली त्याच्या अंतर्गत अखिल भारतीय उपभोक्ता संघटना त्या सावित्रीबाई फुले जयंती 133 जयंती निमित्त आम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या, शैक्षणिक कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये चांगल्या महिलांचा गौरव करण्यात येत आहे। आणि आज आपल्या समाजामध्ये सावित्रीबाईंनी जे महिलांसाठी शिक्षण हे केलं, शिक्षण दिलं, त्याच महिला आज 50% आरक्षण घेऊन आणि आज महिला कोणी राष्ट्रपती झाल्या, कोणी शिक्षिका झाल्या, कोणी पायलट झाल्या, तशा कोणी म्हणजे खूप काही महिलांनी असे पद भूषविले आणि अशा महिलांचा आज मी खूप अभिमान करते। आणि आज माझ्या अखिल भारतीय उपभोक्ता संघटनेच्या वतीने आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात माझ्या सर्व महिला भगिनी, सावित्रीच्या लेखी या आज आलेल्या आहे आणि ह्या महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे। आणि मी माझे इथे 2 शब्द संपवते। राष्ट्रीय काम बघता, राष्ट्रीय अध्यक्ष आहात, काय काम असतं, कशी त्या पद्धती संघटनेची वाटचाल कशी? अच्छा, राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनचं जे मी काम चालू केलं, माझं काम जवळजवळ 2006 पासून आहे। तर त्या कामाची पूर्ण महाराष्ट्रात माझं कार्यक्षेत्र आहे आणि मी बचत गटाच्या जवळजवळ 500 ते 600 महिलांना मी रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे। आमचा एक रोजगार पुण्यामध्ये सासवडमध्ये ज्या गोदडीचा प्लॅन चालतोय त्या प्लॅनमध्ये आता आपल्या लंडनला त्या गोदड्या हे होत आहे, गोदडी शिवण्याचा कार्यक्रम, तर ते 1000-2000ला ती गोदडी जाते आणि आमच्या महिला अशा खूप बचत गटाच्या माध्यमातून पुढे जात आहे आणि आता मला तोच उपक्रम माझ्या अखिल भारतीय उपभोक्ता संघटनेच्या माध्यमातून जोरात सुरू करायचा आहे। अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष अरुणा चव्हाण यांच्या या क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांच्यावर आता नव्याने उत्तर महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याचं राष्ट्रीय सचिव भगवान बागुल यांनी घोषित केलं। यावेळी भगवान बागुल यांनी देखील अधिक माहिती दिली। आम्ही समाजातील ज्या काही महिला आहेत म्हणजे परिवार वगैरे सांभाळून सगळी जबाबदारी सांभाळून ज्या समाजासाठी एक विशिष्ट प्रकारचे असे कार्य करतात की ज्या समाजातल्या ग्रामीण भागातल्या किंवा अगदी तळागाळातल्या महिलांसाठी काहीतरी त्यांच्यासाठी काम करतात आणि त्यांना एक चांगल्या रेग्युलर याच्यामध्ये आणतात। अशा महिलांना की ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे की त्या खरोखर काम करतात, त्यांच्या कष्टाला, त्यांच्या कामाला कोणीतरी त्यांचं कौतुक करावं, ह्या हेतूने आम्ही अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन या ग्राहक चळवळीच्या माध्यमातून एक असं ठरवलं आहे की समाजातला जो विविध प्रकारचा जो घटक आहे की ज्याच्याकडे दुर्लक्षित आहे, ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, अशा महिलांचा आम्ही सुरुवात ह्या आजच्या दिवसापासून सुरुवात केली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी ह्या काळाला म्हणजे जो असा पिरियड होता, काळ होता की त्यावेळेस महिलांसाठी फक्त एक महिला म्हणजे उपभोगाची वस्तू म्हणून बघितल्या जात होती। त्यांना एका विशिष्ट जाती व्यवस्थेच्या प्रवाहातून बाजूला सावरून त्यांनी शिक्षण घेऊ नये, बाहेर पडू नये, अशा काळात
सावित्रीबाईंनी एक महिलांसाठी अथक म्हणजे खूप त्रास सहन करून महिलांसाठी एक पहिली शाळा काढली. मी तर त्यांना विद्येची माताच म्हणतो, कारण विद्येची देवता कोणी पाहिली नाही, त्यांनी कोणती शाळा काढली किंवा कोणाला काय शिकवलं, परंतु या पहिल्या विद्येच्या माता आहेत सावित्रीबाई, की त्यांनी भारतातली पहिली महिलांची शाळा काढून आज महिलांना पुरुषांबरोबर बराबरीचा अधिकार देण्याचा त्यांनी एक त्यावेळेला केलेल्या कामातून आज ह्या ठिकाणी हे होत आहे. सर, आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आजचा कार्यक्रम हा महिलांनी एकत्र येऊन म्हणजे त्यांनी सर्व मेहनत त्यांनी घेतलेली आहे. आमच्या ज्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत चव्हाणताई, त्यांच्यासोबत असलेली जी टीम आहे सर्व, त्यांनी म्हणजे आम्ही कुणीच काही मदत केलेली नाही. त्यांनी 8 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली. सर्व नियोजन हे त्यांचंच आहे पूर्ण टोटल. आणि कुठेतरी त्या महिलांचा गौरव व्हावा, त्यांना त्यांचा जो म्हणजे कॉन्फिडन्स आहे तो वाढावा आणि समाजामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने काम करावा, ह्या दृष्टिकोनातूनच हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या निवडीचे संघटनेत स्वागत झाले असून अरुणा चव्हाण यांच्यावर आता नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.